गेलो तो होतो पिंपळला एका कार्यक्रमात आणि तिथे गेल्यावर आपल्याला एकानं चॉकलेटच दिलं आणि ते कोण दिलं सर्व सांगतो या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही करून घ्या आपल्याला फॉलो. तर विषय असा झाला की सकाळी सकाळी आपल्या घरी एक दलिंदर मित्र आलता. तर गडी म्हणे की आपली गाडी एक पिंपळली आहे, ते आपल्याला घरी आणायची आहे. म्हणून भाऊ आपली गाडी वगैरे काढतो आणि सरकतीर येतो पिंपळले. आणि पिंपळले आल्याबरोबर गाडीपाशी न जाता पहिले चाय प्यायला आलो, कारण की फुकटाचं कधी सोडायचं नाही. मग चाय प्यायल्यानंतर येतो भाऊ गाडीपाशी. मग गाडी घेऊन घरी चाललोच होतो कनी, तेवढ्यात आपल्या रस्त्याने आपल्यासोबत वेगळाच विषय झाला. ते म्हणजे अर्ध्या रस्त्यातच गाडी बंद पडली. गाडी वापस न्यायपेक्षा म्हटलं घरीच घेऊन जा. आणि ते तरी बरं स्कूटीमध्ये दोर होता. मग गाडीला बांधला आणि सरकतीर येतो घरी. घरी तर आलो, पण घरून आपल्याला डबल पिंपळलेच जाणं होतं, कारण की आज होता श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन. आणि गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त होता भाऊ पिंपळले कार्यक्रम आणि आपल्याला आमंत्रण होतं. म्हणून भाऊ आपली गाडी वगैरे काढतो आणि सरकतीर येतो पिंपळले. पिंपळले आल्याबरोबर पहिले तर एका साईडला गाडी लावून देतो आणि एका साईडला गाडी लावून दिल्यानंतर येतो भाऊ अंद्रे. अंद्रे आल्याबरोबर पहिले तर श्री गजानन महाराज यांचे दर्शन करून घेतो. दर्शन वगैरे घेतल्यानंतर काही आपली इंस्टा फॅमिली भेटते, त्याची भेट वगैरे घेतो. आणि त्याची भेट वगैरे घेतल्यानंतर अंद्रे पंक्ता बसल्या होत्या. जास्त गर्दी व्हायपेक्षा म्हटलं पहिले जेवण करून घ्यायला पुरते. मग येतो भाऊ जेवण करायला. मग मस्त पोटभर जेवण करतो आणि पोटभर जेवण केल्यानंतर निघतो भाऊ घराकडे. घरी जायच्या टाइमला अजून आपली काही इंस्टा फॅमिली भेटते, त्याची भेट घेतल्यानंतर घरी ना जाता पहिले येवद्याला जातो, कारण की आपल्या गळीला आता जेवण केल्यानंतर काही थंड खायचं होतं. येवद्यात आल्याबरोबर एका दुकानात येतो, तर ती लस्सी तर काही नव्हती, म्हणून कोणाला आईस्क्रीमच घेतो. आणि भाऊ आपल्या चॉकलेटा कोणा दिल्या नाही, ते आपणच घेतल्या होत्या. आणि ते मेन म्हणजे आपल्या गळीने घेतल्या होत्या. गळीमध्ये आईस्क्रीम कोण लय खाल्ले, आज चॉकलेटच खायचे. आणि आपल्या गळीने 4-5 चॉकलेट अजून शिल्लक घेतल्या होत्या. आणि त्या कोणासाठी घेतल्या आपल्याला एवढं काही माहित नाही. ज्या दिवशी आपल्याला माहित पडेल त्या दिवशी तुम्हाला सांगून देईल. तर भेटूया अशा एक नवीन ब्लॉग मध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला फॉलो पण करून घ्या.